आणि नवी मुंबईतल्या मोर्चात सहभागी झालेल्या माथाडी कामगारांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। आपण या माथाडी कामगारांची बातचीत करून जाणून घेऊया की माथाडी समाजाला काय वाटतंय मराठा आरक्षणाबद्दल, मराठा मोर्चांबद्दल। काय सांगाल, माथाडी कामगार म्हणून तुम्ही कसं बघताय मराठा क्रांती मोर्चाकडे? माथाडींचा 22 मार्च 2082 साली जो कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी, आमचे आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी जो मोर्चा काढला होता, त्या आरक्षणाच्या बाबतीत आजपर्यंत कुठल्याही सरकारने, आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी, कुठल्याही सरकारने, जरी मराठा समाजाचा मुख्यमंत्री असेल तरी आजपर्यंत त्यांनी कुठलीही इच्छाशक्ती दाखवली नव्हती त्या समाजाच्या कुठल्याही मागण्या मान्य करण्यात किंवा कुठल्याही समाजाच्या, मराठा समाजाचे कुठल्याही हे करण्यात त्यांनी कधीही रस दाखवला नाही। आज मराठा समाज एकत्र झालाय, आज मराठा समाज बहुसंख्येने एकत्र येतोय। अॅट्रॉसिटी ऍक्ट हा एक ऍक्ट असा केलाय की त्याच्यामध्ये ज्या वेळेला खैरलांजीमध्ये झालं त्यावेळेला स्टार्ट त्यांनी मराठा समाजाच्या मुलांना आतमध्ये टाकून त्यांच्यावर अत्याचार केले। अत्याचार केल्यानंतर एवढे पाशवी अत्याचार झाल्यानंतर ज्यावेळेला त्याची सद्यस्थिती माहिती पडली त्यावेळेला त्यांच्याच घरातल्यांनी हत्याकांड घडवून आणलेलं। मग मराठा समाजाचं काय चुकलं? आजपर्यंत मराठा समाजाचे सगळे राजकारणी, सगळे सत्ता केंद्र मराठ्यांचं असताना मग मराठ्यांची कुठे चूक आहे? तर आपण पाहिलं की इतर लोकांप्रमाणेच देखील माथाडी कामगारांच्या त्याच मागण्या आहेत। एक तर अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा देखील माथाडी कामगारांना महत्वाचा वाटतोय। कॅमेरा पर्सन अजित करमसह वैभव परब, एबीपी माझा, नवी मुंबई।